आकाशवाणी औरंगाबाद केंद्र ध्वनी चित्र जागतिक महिला दिनानिमित्त काल सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. औरंगाबाद इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्राच्या वतीनं लिंगभाव सजगता या विषयावर मुक्त पत्रकार शर्मिष्ठा भोसले यांचं व्याख्यान झालं. त्या म्हणाल्या, तुम्हा सगळ्यांना पहिल्यांदा महिला दिनाच्या खूप सदिच्छा. स्त्रियांना आणि पुरुषांना सगळ्यांनाच महिला दिनाच्या खूप सदिच्छा. खरं तर मी मुक्त पत्रकार आहे. पत्रकार ही माझी ओळख आहे. लिंगभाव सजगतेच्या अनुषंगाने मांडणी करत असताना काही छोट्या छोट्या मी आता सांगितल्याप्रमाणे अनुभव आणि निरीक्षण याच संदर्भाने मी जाणार आहे. आपण जेव्हा जेंडर सेन्सिटिव्हिटी, समता, स्वातंत्र्य, मुक्तता ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा करायला लागतो तेव्हा खूप मर्यादित अवकाशात गोष्टी पाहून आपल्याला चालत नाही. स्त्री पुरुष यांच्यातच कुठेतरी अजून सन्मानाचं एक नातं, संवाद प्रस्थापित होऊ शकलेला नाही आणि अशा वेळी त्यांच्याशिवाय इतर ओळखी घेऊन जगणारा समाज, LGBTQA अशा सगळ्या ओळखी, लेस्बियन, गे, ट्रान्सजेंडर, तर ह्या सगळ्या ओळखी घेऊन जगणाऱ्या लोकांसमोरचे प्रश्न स्त्री आणि पुरुषांपेक्षाही खूप तीव्र आहेत. त्या प्रश्नांना सुद्धा आपण स्त्री पुरुष म्हणून, व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून आयडेंटिफाय करत राहिलं पाहिजे आणि आपण स्वतःला स्त्री म्हणून स्त्रीच्या चौकटीत बसवणं, पुरुषाला पुरुष म्हणून पुरुषाच्याच एका साचेबद्ध चौकटीत बसवणं, यातनं या इतर समाजासमोरचे प्रश्न जास्त तीव्र होत जातात. हे आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे. आणि भारतासारख्या देशामध्ये जिथं जाती व्यवस्था, वर्ग व्यवस्था, वर्ण व्यवस्था आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अस्मिता या प्रचंड तीव्र आहेत, तिथं स्त्री पुरुष समता किंवा जेंडर सेन्सिटिव्हिटीचा प्रश्न फक्त पितृसत्ताच त्याला जबाबदार आहे असं म्हणणं म्हणजे कुठेतरी या सगळ्या प्रश्नांची सोपी उत्तरं शोधत जाणं आहे असं मला वाटतं. जात, धर्म आणि त्याची पितृसत्तेशी झालेली युती ही जोपर्यंत आपण ओळखत नाही तोपर्यंत कुठेतरी आपण मुळाशी जाऊ शकणार नाही या सगळ्या जेंडर सेन्सिटिव्हिटीच्या प्रश्नाच्या. आणि आपण आसपास पाहिल्यानंतर आपल्याला जाणवतं की इथली जी समाज व्यवस्था आहे ती समाज व्यवस्थाच नेहमी स्त्रीची एक स्त्री म्हणून आयडेंटिटी ठरवते, पुरुषाची पुरुष म्हणून आयडेंटिटी ठरवते आणि ती आयडेंटिटी ठरवण्यापेक्षा जास्त करून लादली जाते. म्हणजे एखाद्याला एखादी स्त्री भेटली तर ती स्त्री फक्त स्त्री आहे असं म्हणल्यानंतर त्याच्या संवादातलं जे काही कुतूहल आहे ते संपलं असं होत नाही. मग ती स्त्री कुमारी आहे, ती स्त्री मॅरिड आहे, विवाहित आहे, अविवाहित आहे, घटस्फोटित आहे, परित्यक्ता आहे, वांझ आहे, वेश्या आहे, काय आहे हे समजल्याशिवाय त्याचं कुतूहल पूर्ण होत नाही. म्हणजे स्त्रीच्या बाबतीत काहीतरी अशी चौकटीतली एक मांडणी जी असते त्या चौकटीमध्ये ती कुठं बसते हे समोरच्या स्त्रीला किंवा व्यक्तीला जाणून घेण्याचं खूप कुतूहल असतं आणि ती ही काहीतरी आहे तर तिची ही ओळख तिला हवी असेल किंवा नको असेल ती ओळख तिला वागवत राहावी लागते आणि मग तिचं जे सामाजिक सांस्कृतिक स्थान आहे त्या ओळखीनुसार ठरतं. व्यक्ती म्हणून तिचं कर्तृत्व काय आहे यानुसार ठरत नाही तर या ओळखीनुसार ठरतं. आणि मग ही सगळी जी उतरंड आहे त्यांच्या सामाजिक सांस्कृतिक स्थानाची त्या उतरंडीमध्ये कुठं असायचं याच्यावर त्या स्त्रीचं नियंत्रण अजिबातच राहत नाही. आणि ह्या ओळखीनुसार तुम्हाला तुमच्या शरीरावर त्या सगळ्या खुणा ज्या आहेत, विवाहित असण्याच्या, अविवाहित असण्याच्या, घटस्फोटित असण्याच्या, त्या सगळ्या खुणा तुम्हाला तुमच्या देहावर धारण कराव्या लागतात आणि त्या धारण केल्या नाही तर कुठेतरी तुम्ही या सगळ्या व्यवस्थेच्या रांगेमध्ये ऑड वुमन ठरता. स्त्री पुरुष नात्यासंबंधी बोलताना साधारणतः व्हायलन्स विषयी सुद्धा सतत बोललं जातं कारण व्हायलन्स नात्यातल्या सन्मानाला कुठेतरी दुबळ बनवणारा, कुठेतरी त्याच्यावर घाला घालणारा एक गुण असतो, एक घटक असतो. तर स्त्री पुरुष नात्यामधली हिंसा जी आहे ती प्रत्येक वेळी दृश्य असते असं नाही. अनेकदा अदृश्य प्रकारच्या हिंसेला सुद्धा स्त्रीला पुरुषांना सामोरं जावंच लागतं. तर जेव्हा आमची इज्जत आणि त्यांची इज्जत असं स्त्रीविषयी बोललं जातं तेव्हाच कुठेतरी भयानक पद्धतीने आपण स्त्रीला मुक्ततेच्या वाटेवर नेण्याऐवजी कुठेतरी कैदेत नेत असतो. आमच्या जातीतली स्त्री, तुमच्या जातीतली स्त्री
स्त्री हे पद्धतच अतिशय स्त्रीला कोंडून टाकणारी आहे, तिच्या स्त्रीमुक्तीच्या वाटा बंद करणारी आहे. हे कुठेतरी आपल्याला कळलं पाहिजे. जातीचं गारूड, धर्माचं गारूड जोवर आपल्यावरनं उतरणार नाही तोवर आपण निखळ स्त्रीमुक्तीची किंवा निखळ समतेची वाट अजिबात चालू शकणार नाही. हे कुठेतरी स्पष्टपणे आपण लक्षात घेतलं पाहिजे. महात्मा गांधी मिशनच्या वतीनं विविध क्षेत्रातील महिलांना सक्षमा पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. यावेळी अश्विनी दाशरथे यांनी ललिता पवार, तस्नीम पटेल आणि दीपाली जाधव यांची प्रकट मुलाखत घेतली. या मुलाखतीचा संपादित अंश आता आपण ऐकणार आहात. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या आपण तिघी जणी आहात. मी आधी मॅडमकडे वळणार आहे. साहित्य हे क्षेत्र मॅडमने निवडलंय. भाळ आभाळ हे पुस्तक आपण लिहिलेलं आहे. प्राध्यापिका म्हणून आपण काम करता. हे सगळं करत असताना कौटुंबिक पार्श्वभूमी सर्वप्रथम मला तुमची जाणून घ्यायला आवडेल. कुठल्या पार्श्वभूमीमधून आपण आलात? खरं म्हणजे उर्दू तुमची भाषा आहे, पण आपलं कार्य सगळं मराठीच्या साहित्यामध्ये आहे. तर याच्याबद्दल जाणून घ्यायला माझ्याबरोबर सगळेजण उत्सुक आहेत. आपण ह्याची माहिती आम्हाला द्यावी. आपण जो प्रश्न मला विचारलात की मूलतः मी मराठी भाषिक नाही, उर्दू भाषिक, निजाम संस्थानातली. पुन्हा माझं गाव बिलोली, म्हणजे हैदराबाद स्टेटची आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवरचं आणि उर्दू म्हणजे फार जवळीक असलेलं असं माझं क्षेत्र. तरी पण मी मराठीकडे का वळले हा आपला प्रश्न मला आवडला. ज्या वेळेला बाबासाहेबांनी राज्यघटना लिहिली त्या काळात मी डोळे उघडले, पण माझ्या घरच्या लोकांना मी जन्माला आलेली अजिबात आवडलेलं नाही. बरं, की तुम्ही जर मला दुय्यम लेखत असाल तर मी काहीतरी वेगळी करीन. ही जिद्द, स्त्रीमध्ये ही जिद्द बालपणापासूनच जेव्हा अंकुरित होते नंतर ती स्फुल्लिंग होत जाते. बरोबर आहे. मग वडील बहीण उर्दू अरेबी शिकायची घरी आणि त्या मदरशाला जायची. भाऊ जायचा, मला तिटकारा वाटायचा की नाही मी यांच्यापेक्षा वेगळं काहीतरी. 1962 पासून मी शाळेत गेले आणि मॅडम भाषा कोणाचीही असो आत्मसात करायला जिद्द हवी असते. मी मराठी भाषेसाठीच जन्मले की काय असं मला वाटायचं. त्याच्यामुळे उर्दू बद्दल द्वेष नाही, कारण उर्दू मी घरी बोलायचीच, घरचं वातावरण. मग एखादी जास्त भाषा शिकली तर बिघडलं कुठं? शिक्षण सगळ्या चौकटी मोडून माणसाला पुढे जायला शिकवतं असं म्हणतात. एक ज्वलंत उदाहरण आपल्या समोर पटेल मॅडमच्या रूपात आहे. मॅडम, तुम्ही आता असं म्हणालात की घरातनं नकोशी म्हणून तुम्हाला सगळे म्हणत होते. शिक्षण घ्यायला तुम्ही सुरू केलं आणि शिक्षण घेताना सुद्धा तुमच्या पारंपरिक उर्दू माध्यमाच्या शाळेत न जाता किंवा उर्दूचं शिक्षण न घेता मराठी शिकायला तुम्ही लागलात. मग याबद्दल घरातनं काही विरोध किंवा घरातल्या लोकांच्या काय प्रतिक्रिया होत्या त्यावेळेस? ज्योतिरावांना पाहिली नाही, कबीरांना मी फार पसंत करते विद्रोही म्हणून. बरं, कुठल्याही साहित्यामधला विद्रोह मला खूप भावतो. मग कबीर असो की ज्ञानेश्वरी मी विद्रोहीच मानते. विद्रोहच केला त्यावेळेला त्याने. संस्कृत मधून प्राकृत मध्ये आणला हा मोठाच विद्रोह मी मानते. ललिताकडे वळते. ललिता पवार. एकदा ललिता पवार असं म्हटलं ना की पटकन काहीतरी डोळ्यासमोर येतं, रामायण आठवतं किंवा मग तिच्या ललिता पवारांचे वेगवेगळे चित्रपट होतात ज्यात त्यांनी खलनायिकांचे रोल केलेले आहेत, चांगलेही रोल त्यांनी केलेत. पण या नावाचं आणि तुझं नावाचं जे साधर्म्य आहे तर त्याच्यात कधी काही जाणवलं तुला? ऍक्च्युली मी जिथे येईल तिथे मला पहिला प्रश्न विचारला जातो की तुझं नाव काय, आणि जनरली सगळेजण विचारतात की तुझं नाव काय. सो मी जनरली सांगून टाकते की ललिता. पुढचा प्रश्न असतो, हा भारतीय लोकांचा प्रॉब्लेमच आहे की पहिलं नाव विचारलं की सरनेम विचार हे पक्क. मला विचारतात तुझं सरनेम काय. तो सगळ्यांना हौस असते की सरनेम, जात कळते कुठल्या जातीची काय, सगळं बॅकग्राऊंड कळून जातं तिचं. बरोबर आहे. तर तसंच मला पण विचारलं जायचं की तुझं नाव काय. तर मी सांगायची ललिता पवार. तर सगळे शॉक व्हायचे, ललिता पवार तू जोक तर नाही करत आहे ना. अशा रिॲक्शन असायच्या लोकांच्या. आणि हे नाव माझ्या बाबांनी त्यांची आवडती आणि फेवरेट ऍक्ट्रेस होती म्हणून ठेवलं. योगायोगाने माझं आडनाव पण तेच लागल्यामुळे योगायोग असा जुळून येतात. ललिताबद्दल जेव्हा आपण माहिती घेत होतो, ललिता पारधी समाजातून आलेली आहे. हा एक समाज जो अगदी स्पष्ट सांगायचं म्हणजे गुन्हेगारी जगताचा समाज असं म्हणून ओळखलं जातं. शिक्षण खूप दूर आणि त्यातही मुलीचं शिक्षण आणखीच दूर.
मग अशी सगळी पार्श्वभूमी समाजाची असताना वैयक्तिक तुझ्या कुटुंबात काय म्हणजे प्रतिक्रिया होती किंवा कसं तुझं बॉर्न अँड बॉटअप कसं झालं या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्हाला आवडेल. ऍक्च्युली माझे बाबा पहिले सिरियसली सांगायचं म्हणाले ते माझ्या बाबांनीही चोरी केलेली, पण चोरी म्हणजे तसे दरोडे बिरोडे नाही आहेत की खायला नसायचं काय म्हणून आम्ही लोकांच्या रानातले धान्य चोरून आणायचो. मग बाबांनी असा विचार केला की ही चोरी कुठेपर्यंत करायची. मग माझ्या आजोबांना सांगितलं की मला शिकायचं आहे आणि माझ्या बाबांनी शिकायला सुरुवात केली. पण आजोबा पैसे नाही द्यायचे त्यावेळेस, त्यांचे गुरु ते त्यांना चांगले लाभले आणि माझ्या बाबांनी त्या काळची 7वी पास केली. मग बाबांनी असा विचार केला की ठीक आहे आता आपण शेती करायची. मग बाबांनी शेती केली, लोकांच्या रानात काम करायचे आणि मग शिकवलं माझ्या गावातल्या लोकांना, जे माझ्या जातीवरून माझ्या घराला बोलायचे, मला स्वतःला वैयक्तिक बोलायचे आणि त्या सगळ्यांच्या तोंडावर मी पट्टी लावलेली. तसं एवढंच म्हणायचं. क्या बात आहे. शिक्षण नेमकं काय घेतलंस मग? 10वी पर्यंत कन्या शाळेत शिकले. माझे 7वी पर्यंत 8वी पर्यंत शिक्षण माझ्या शाळेत झालं, प्राथमिक शाळेत. त्यानंतर खूप खर्च होईल म्हणून आईने एक संस्था होती, वनवे यांची संस्था आहे, तर त्या संस्थेत कन्या शाळेत मी 10वी पर्यंत शिकले. तर प्रत्येक गोष्टीत एका ठिकाणी चोर नाव पडलं की पेपरमध्ये सडनली असं येतं की पारधी समाजाच्या इथे गुन्हा, म्हणजे जाती पोटजाती अख्खा बायोडाटाच दिला जातो की तुमच्या लोक चोर आहेत म्हणून, म्हणजे गव्हाबरोबर किडे रगडले जातात तो प्रकार होतो. मी म्हटलं ह्या गोष्टीला कुठेतरी आळा घालण्यासाठी मला जर्नलिझम करायचं आहे. जर्नलिझमचं शिक्षण घेतलं. हा, आणि म्हणून मी जर्नलिझम केलं. पण मला असं वाटलं की यार हे माझं फील्ड नाहीये. मग त्यानंतर मग मी ते सोडलं आणि मग मी डिरेक्शन. तुझा पुढचा प्रवास मी ते सतत त्याचकडे येणार होते की संहिता लेखन करतेस तू, डिरेक्शन पण करतेस, मग जर्नलिझम कडनं इकडे कशी वळलीस? मग मला ऍक्च्युली पैशांची पण गरज होती, घरून मला सपोर्ट नव्हता मिळत आहे. तो माझ्या घरच्यांची ही अपेक्षा होती की कमवायला लागायला पाहिजे, आता शिकण्याही बास केलं पाहिजे. आणि तेवढ्यातच माझ्या कॉलेज कॅम्पस झाला ऍक्च्युली, आणि कॉलेज कॅम्पसमधून वायकॉम मेटीनचं कंपनीने कॅम्पस भरवला होता. तर तिथून आमच्या पूर्ण कॉलेजमध्ये सगळ्यांनी इंटरव्ह्यू दिले होते, त्यामध्ये पण माझ्या एकटीचं सिलेक्शन झालं. मी आता दीपालीताईंकडे जाणार आहे. म्हणजे असा व्यवसाय करावा हर्बलच्या ह्याचा असं कसं सुचलं? माझं प्रायमरी शिक्षण म्हणजे मी फार्मसी केलेलं होतं, त्याच्यानंतर पुढचं शिक्षण मी युएसला केलं होतं. मग ते परत करून आम्ही इंडियात जेव्हा आलो तेव्हा इथे आल्यावर थोडं केमिकल्स किंवा हे बघून असं वाटायचं की इंडियात त्या गोष्टी थोड्या जास्त होतात. मग एक काहीतरी बिझनेसमध्ये पडायचं असं चालू होतं. मग ते 1-2 होते, एक तर ॲलोपॅथिककडे गेलो असतो किंवा नॅचरल प्रोडक्ट्सकडे गेलो होतो. पण मग एक मनातून होतं की आपल्या आयुर्वेदात माझा खूप विश्वास आहे की ऍक्च्युली आपल्यात जे ज्ञान आहे त्याच्यात खूप काही मिळू शकतं आपल्याला, म्हणून आम्ही नॅचरल प्रोडक्ट्सकडे त्या हिशोबाने वळली होती. घरातला सपोर्ट तुम्ही म्हणालात, तुमच्या सासऱ्यांनी सपोर्ट खूप केला आहे, दोन्ही मिस्टरांचाही सपोर्ट आहे. पण मग हे सगळं सुरू करत असताना ऍज अन वुमन तुम्ही याची सगळी उभारणी आणि हे कसं केलं? मला असं वाटतं कुठलाही बिझनेस करताना एक ऍज अ वुमन तुम्हाला खूप गोष्टी प्रायोरिटाईज कराव्या लागतात आणि वर्क लाईफ बॅलन्स सांभाळावा लागतो. म्हणजे तुमच्या दर स्टेपमध्ये एका काळी तुम्ही आई म्हणून वर्चस्व घेतात, कधी बायको म्हणून घेतात, आणि त्याच्यात तुम्हाला स्वतःला शोधावंच लागतं. जर तुम्हाला काही करायचं असेल तर स्वतःला शोधावंच लागतं. तर मी खूप भर टाइम मॅनेजमेंटवर दिला की घरी दुर्लक्ष न करता इकडेही हे केलं, आणि त्याच्यासाठी मला घरच्यांचा खूप जास्त सपोर्ट मिळाला. एकदम सासू सासरी आई वडील सगळ्यांचाच. खरं म्हणजे 3 क्षेत्रातल्या या 3 जणी, प्रत्येकीचं क्षेत्र वेगळं, प्रत्येकीचं कार्य वेगळं, आणि अगदीच तसं पाहिलं तर प्रत्येकीची जात वेगळी. पण जेव्हा आज आपण सगळे सक्षमाचे पुरस्कार पण बघा, हे सगळे बघत असताना, यांच्याशी गप्पा मारत असताना मला एक गोष्ट तीव्रतेने जाणवते की स्त्री ही कधीही जातीच्या किंवा धर्माच्या बंधनात अडकून राहू शकत नाही. ध्वनिचित्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते रमेश जायभाये, निर्मिती सहाय्य रविकुमार कांबळे.